खूप वर्षांपूर्वी सोर व सिदोन या भागात एक कनानी स्त्री राहत होती. तिच्या मुलीला दुष्ट आत्मांनी जर्जर केले होते. तिला कुठलाही वैद्य बरा करू शकला नाही. मुलीच्या वेदना पाहून तिच्या आईचे हृदय फार व्याकुळ होत असे. एके दिवशी तिला कळाले की येशू नावाचा मनुष्य त्यांच्या गावात आला आहे. तिने हेही ऐकले होते, तो आजारी लोकांना बरे करतो, आंधळ्यांना दृष्टी देतो आणि मृतांनाही जिवंत करतो. आणि तिच्या मनात आशा निर्माण झाली. जरी ती इस्रायलची नव्हती तरी तिला खात्री होती की येशू तिच्या मुलीला बरे करू शकतो. ती ताबडतोब येशूला शोधायला निघाली. येशू आपल्या शिष्यांसोबत चालताना दिसला तेव्हा तिने जोराने हाक मारली, प्रभू, दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी फार त्रासात आहे. सुरुवातीला येशू काही बोलला नाही. नंतर त्याने शिष्यांना सांगितले, तिला पाठवून द्या. पण ती स्त्री मागे फिरली नाही. ती येशूच्या पायाशी बसली आणि म्हणू लागली, मला मदत करा. येशू तिला म्हणाला, मुलांच्या भाकरी घेऊन त्या घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. येशू हे असे म्हणाला कारण त्यावेळी कनानी आणि यहुदी लोकांमध्ये वैर होते आणि येशू तिच्या विश्वासाची परीक्षा घेत होता. त्यावर ती स्त्री नम्रपणाने आणि विश्वासाने म्हणाली, हो प्रभू, पण कुत्र्यांनाही आपल्या मालकाच्या मेजावरून पडलेले तुकडे खायला मिळतात. हे ऐकून येशू प्रसन्न झाला आणि म्हणाला, आई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी मागणी पूर्ण झाली. आणि त्या क्षणी तिची मुलगी बरी झाली. ती स्त्री आनंदाने आणि आभार मानत घरी गेली कारण तिच्या विश्वासाने तिची मुलगी बरी झाली. मित्रांनो, रोमकरास पत्र 10 अध्याय 13 वचन सांगते, जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. येशूकडे वळा, त्याच्याकडे धाव घ्या, तो तुमची वाट बघत आहे.